खासदार ओमराजे निंबाळकर शिंदेंच्या शिवसेनेत जाणार, एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात काम करणार असल्याची ओमराजेंची घोषणा। धाराशिवमध्ये ओमराजेंची घोषणा। उद्धव ठाकरेंकडून बंडखोर खासदारांसाठी परतीचे दरवाजे पुन्हा उघडे करण्याचा निर्णय। सोमवार किंवा मंगळवारी सर्व खासदारांना व्हीप पाठवणार, बैठकीला या असं सांगणार। खासदार संजय दिना पाटील यांची कन्या राजुल पाटील यांनी घेतली उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर जाऊन भेट। आपण ठाकरेंसोबतच, वडिलांची भूमिका ते घेतील, राजुल पाटलांचं स्पष्टीकरण। राजुल पाटील ठाकरे सेनेच्या नगरसेविका। एकही खासदार माघार घेणार नाही, शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांची माहिती। बंडखोर खासदार लोकसभा अध्यक्षांना भेटल्याचे फोटो व्हिडिओ समोर येणार। उद्या दुपारी पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडणार असल्याची माहिती। मॉन्सून 23 जून पासून महाराष्ट्रात सक्रिय होण्याचा अंदाज। कोकणात मुसळधार पावसाची शक्यता। महाराष्ट्रात सध्या उष्णतेची लाट आणि उकाड्याचा प्रभाव। 24 ते 25 जून दरम्यान मॉन्सूनचा जोर वाढण्याचा अंदाज। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये अवघा 9% पाणीसाठा उरला। पाण्याच्या भीषण टंचाईचं संकट आणखी गहिरं होण्याची शक्यता। मुंबईकरांवर 30% पाणी कपातीचं सावट। नसरापूर लैंगिक अत्याचाराचा निकाल 25 जूनला लागण्याची शक्यता। चिमुकलीवर झालेल्या अत्याचार आणि हत्येचे पुरावे कोर्टात सादर। आरोपीला कठोर शिक्षा करा, सरकारी वकील अजय मिसर यांची मागणी। 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीचा नवा धमाका। लिस्ट ए क्रिकेटमध्ये ठोकलं सर्वात वेगवान अर्धशतक। श्रीलंका संघाविरुद्ध 11 चेंडूंमध्ये झळकावलं अर्धशतक। वैभव सूर्यवंशीनं 20 वर्षांपूर्वीचा जागतिक रेकॉर्ड मोडला।